मित्रांनो, मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनेलवरती पुनश्च एकदा आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. अक्षर भारती मराठी इयत्ता 10वी या पाठ्यपुस्तकातील भारताचे प्रख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी लिहिलेला ऊर्जा शक्तीचा जागर हा पाठ या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. या पाठाचं स्पष्टीकरण करून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनेलवरती तुम्ही नवीन आलेले असाल तर तुम्हाला आठवण करून देतोय मी पुन्हा एकदा की मित्रांनो, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपलं असंच सहकार्य लाभू द्या. ऊर्जा शक्तीचा जागर. बघा, ऊर्जा म्हणजेच एनर्जी आणि शक्ती म्हणजेच ताकद आणि जागर म्हणजे जागृत राहणे. बघा, ऊर्जा शक्तीचा जागर म्हणजेच आपली ऊर्जा शक्ती जी आहे, आपली एनर्जी जी आहे, आपलं जे मनोबल आहे, आपलं जे आत्मविश्वासाचं चैतन्य आहे, या चैतन्याला जागृत करणे, जाग ठेवणे असा या पाठाचा जे शीर्षक आहे त्याचं अर्थ होतो. तर मित्रांनो, आपण पाठाचे लेखक डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचा या ठिकाणी परिचय करून घेतोय. रघुनाथ माशेलकर एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ वैज्ञानिक, ख्याती म्हणजे प्रसिद्धी, ज्येष्ठ वैज्ञानिक म्हणजे शास्त्रज्ञ, सायंटिस्ट. त्यांचं ग्लोबल रिसर्च अलायन्सचे अध्यक्ष, त्याचबरोबर रॉयल सोसायटी लंडनचे फेलो, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन संस्थेचे म्हणजेच CSIR चे अध्यक्ष या नात्याने संस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढवण्यात त्यांचं मोलाचं योगदान आहे. पद्मविभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. त्यांची शोध नव्या भारताचा, पंचशील नव्या युगाचे, टाइमलेस इन्स्पिरेटर, तिलक इन आवर टाइम्स, रिव्हेनेटिंग इंडिया इत्यादी पुस्तकं प्रकाशित आहेत. भारतातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी बौद्धिक क्षमतेच्या आधारे ज्ञानाचं अर्थपूर्ण नियोजन करणारे डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे आघाडीचे भारतीय शास्त्रज्ञ आहेत. प्रचंड कष्ट करण्याची वृत्ती, सकारात्मकता, शिस्त, संशोधन वृत्ती, नेतृत्व गुण व प्रखर देशनिष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विलोभनीय असे पैलू आहेत. पैलू म्हणजे भाग. त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे, त्यांची जी पर्सनॅलिटी आहे, हे विलोभनीय असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे हे सगळे पैलू आहेत. तर मित्रांनो, हा झाला डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचा अल्पसा परिचय. तर आपण या ठिकाणी पाठाचा थोडक्यात परिचय करून घेऊया. तर प्रस्तुत ऊर्जा शक्तीचा जागर या पाठामध्ये लेखक डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी त्यांच्या विद्यार्थी दशेमधील, बघा, दशा म्हणजे अवस्था किंवा स्थिती, म्हणजे ते ज्यावेळेस विद्यार्थी होते तर त्या विद्यार्थी दशेमधल्या काही आठवणी सांगितलेल्या आहेत. लहानपणीच पित्याचं छत्र हरपलेल्या माशेलकरांना त्यांच्या आईनं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिद्दीनं शिक्षण घेण्यास कशा प्रकारे प्रवृत्त केलं याचं वर्णन प्रस्तुत पाठामध्ये केलेलं आहे. बघा, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, प्रतिकूल म्हणजे बिकट परिस्थिती, वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा, कारण लहानपणीच पित्याचं छत्र हरवलेलं आहे. वडील त्यांचे, माशेलकर लहान असतानाच त्यांचे वडील वारलेले आहेत आणि अशा वाईट परिस्थितीमध्ये त्यांच्या आईनं त्यांना जिद्दीनं शिक्षण घेण्याला प्रवृत्त केलं. तर ते कसं प्रवृत्त केलं याचंच वर्णन प्रस्तुत पाठामध्ये लेखकांनी केलेलं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, भारतातील म्हणजे भारतीय वैज्ञानिक क्षेत्रामधील सुप्रसिद्ध असणारे शास्त्रज्ञ म्हणजेच पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी आपल्या या पाठामध्ये त्यांच्या लहानपणीच्या काही आठवणी सांगितलेल्या आहेत. म्हणजे वडील वारल्यानंतर त्यांच्या आईनं कशा प्रकारे कष्ट उपसून अत्यंत बिकट परिस्थिती असताना देखील त्यांना शिक्षण घ्यायला प्रवृत्त केलं आणि युनियन हायस्कूलमधल्या, म्हणजे त्यांचं शिक्षण ज्या हायस्कूलमध्ये झालेलं आहे, ज्या शाळेमध्ये झालेलं आहे ते युनियन हायस्कूल, तर त्या युनियन हायस्कूलमधल्या शिक्षकांनी त्यांच्यावर कशा प्रकारचे योग्य असे संस्कार केले आणि त्यांची असणारी आई आणि याच शाळेमधील असणारे शिक्षक यांचं हृदयस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठामध्ये केलेलं आहे. मित्रांनो, हा झाला पाठाचा अल्पसा परिचय. चला तर मग आपण पाठाला सुरुवात करूया.
शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला की मला मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते. बघा, म्हणजे ज्या वेळेस शाळा आणि शिक्षक असा विषय निघतो, लेखक या ठिकाणी म्हणतायत की मला हा विषय निघाल्यानंतर मला माझी मुंबईतली शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते. गिरगावातील युनियन हायस्कूल, बघा गिरगाव हा एक मुंबईतील असणारा भाग आहे आणि या भागामध्ये असणारं हे युनियन हायस्कूल. आणि माझ्या शाळकरी वयात आपुलकीनं म्हणजेच मायेनं, ममतेनं, आत्मीयतेनं माझ्यावरती संस्कार करणारे भावे सर. बघा, संस्कार म्हणजे काय? चांगल्या विचारांची शिकवण. तर हे संस्कार करणारे माझे भावे सर, जोशी सर, सिरके सर या साऱ्यांचे माझ्यावर फार मोठे ऋण आहे. बघा, ऋण या ठिकाणी ऋण या शब्दाचा जर शब्दशः अर्थ घेतला तर ऋण म्हणजे कर्ज असा होतो, परंतु या ठिकाणी आपल्याला उपकार हा अर्थ घ्यायचा आहे. म्हणजेच त्यांच्यावरती आपुलकीनं म्हणजेच प्रेमानं, मायेनं संस्कार करणारे भावे सर, जोशी सर, सिरके सर या साऱ्यांचे म्हणजे या सर्वांचे माझ्यावरती फार मोठे उपकार आहेत. पण त्याच वेळी हेही सांगितलं पाहिजे की या शाळेशी आणि या संस्कार देणाऱ्या शिक्षकांशी माझा जो संपर्क आला तो जिच्यामुळे आला ती माझी परमप्रिय आई. बघा, परमप्रिय म्हणजेच माझी अतिशय असणारी आवडती आई. कारण तिच्यामुळेच माझा या संस्कार देणाऱ्या शिक्षकांची संपर्क आला. म्हणजे तिनंच वडिलांचं छत्र हरवल्यानंतर जर मला तिनं शाळेमध्ये पाठवलं नसतं तर मला ही शाळा किंवा या शाळेतले शिक्षक मिळाले नसते, त्यांचे माझ्यावरती संस्कार झाले नसते, त्या शिक्षकांशी माझा संपर्क आला नसता. म्हणून या संस्कार देणाऱ्या शिक्षकांशी माझा जो संपर्क आला तो जिच्यामुळे म्हणजे कोणामुळे? आईमुळे. तर ती असणारी माझी आवडती आई आणि माझे मामा यांचं ऋण मी कसे व्यक्त करणार? बघा, त्यांचे उपकार आहेत माझ्यावरती, ते मी शब्दांमध्ये तर व्यक्तच करू शकत नाही. बघा पुढं, आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. बघा, कारण आपण जन्मल्यापासून ते है ना मरेपर्यंत आई आपल्याला प्रत्येक गोष्टी शिकवत असते. त्यामुळं है ना चालायला, बोट धरून चालायला शिकवते, सगळ्या गोष्टी खायला शिकवते, है ना चांगल्या वाईट गोष्टींची ओळख करून देते. म्हणून या ठिकाणी लेखक म्हणतात की आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. आणि माझ्या बाबतीत तर आई ही माझी केवळ शिक्षक नव्हती, तर ते माझं सर्वस्व होती. सर्वस्व म्हणजे सर्व काही, संपूर्णतः माझं आईच होती. कारण लेखकांचे वडील वारलेले, त्यामुळं है ना दोन्ही जबाबदारी ही लेखकाच्या आईनं सांभाळली होती. पुढं बघा, आमचं मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. बघा, मूळ गाव म्हणजे त्यांचा जन्म या दक्षिण गोव्यातील असणाऱ्या माशेल या गावामध्ये झालेला आहे. माझं बालपण तिथेच गेलं, तिथेच म्हणजे या माशेल गावामध्ये. हे गाव कुठं आहे? दक्षिण गोव्यामध्ये. माझे मामाही याच गावातले. ज्या ठिकाणी लेखकाचं बालपण गेलं त्या माशेल गावचे त्यांचे मामा होते. तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या, पिंपळ कट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी, पुसटशा म्हणजे हलक्याशा, अंधुक, अस्पष्ट आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात. बघा, वाऱ्याची लहर म्हणजे वाऱ्याची जी झुळूक असते, ती वाऱ्याची झुळूक जशी प्रकारे येऊन आपल्याला ओलावा, थंडावा, गारवा देऊन जाते, अगदी तशा प्रकारच्या अस्पष्ट आठवणी मला येतात की मी त्या असणाऱ्या मैदानावरती खेळलो, त्या ठिकाणी असणाऱ्या पिंपळ कट्ट्यावर, पिंपळ कट्टा म्हणजे पिंपळाचं झाड आणि त्या झाडाच्या भोवती असणारा कट्टा, त्या कट्ट्यावरती मी निवांतपणा अनुभवल्याच्या. माझ्या वयाच्या 6व्या वर्षी माझे वडील वारले म्हणजेच मरण पावले. बघा, लेखकाचं वय वर्ष त्यावेळेस 6 वर्ष होतं आणि आम्हाला उदरनिर्वाहासाठी, बघा उदरनिर्वाह म्हणजेच काय करणे? पोटापाण्याचा प्रश्न, पोटापाण्याची व्यवस्था. तर वडील वारल्यामुळं आम्हाला उदरनिर्वाह करण्यासाठी, पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आमचं मूळ गाव असणारं माशेल हे आम्हाला सोडावं लागलं. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो. बघा, पोटापाण्यासाठी है ना मुंबईत त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि गिरगाव म्हणजे हे मुंबईतला एक भाग आहे, तर या गिरगावामध्ये असणाऱ्या
खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये मालती निवास आणि या मालती निवासातील पहिल्या माळ्यावर एका छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहत होतो. बघा, मायलेक, माय म्हणजे आई आणि लेक म्हणजे मुलगा. पोटा पाण्यासाठी त्यांना आपलं मूळ गाव सोडावं लागलं आणि या मुंबईतल्या असणाऱ्या गिरगाव भागामधील खेतवाडी असणारी या देशमुख गल्लीमध्ये त्या ठिकाणी एक मालती निवास नावाचं एक घर आहे. या घरामधील असणाऱ्या पहिल्या माळ्यावरती त्या ठिकाणी एका छोट्याशा खोलीमध्ये हे मायलेक म्हणजे मुलगा आणि आई त्या ठिकाणी राहत होते. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली. बघा, खालावलेली म्हणजे काय? त्या ठिकाणी म्हणजे पैशाची चणचण भासणे, दारिद्र्याशी संघर्ष करणारी आई. बघा, दारिद्र्य म्हणजे गरिबी, संघर्ष, संघर्ष म्हणजे काय? त्या ठिकाणी लढा देणारी, दैन्याशी, गरिबीशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई. अल्प म्हणजे कमी आणि शिक्षित म्हणजे शिकलेली, कमी शिकलेली आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला. बघा, आसुसलेला म्हणजे शिक्षणाची ओढ असलेला, की मला शिक्षणच घ्यायचं आहे. पण कोणतीच फी भरणं शक्य नसल्याने शाळेत कसा जाऊ असं प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा. वावरणारा म्हणजे त्या ठिकाणी फिरणारा है ना. शिक्षणासाठी आसुसलेत पण शाळेची कोणतीच फी भरणं शक्य नसल्यामुळं शाळेत कसा जाऊ हा मोठा यक्ष प्रश्न त्यांच्यापुढं या ठिकाणी पडलेला आहे. कारण घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य आहे, आर्थिक परिस्थिती पूर्ण खालावलेली आहे, त्याचबरोबर आई अल्पशिक्षित आहे. पण त्यामुळं त्यांना हा या ठिकाणी प्रश्न पडतोय की मी शाळेत कसा जाऊ असं प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा, फिरणारा मी. आणि त्यावेळेसचं हे वातावरण असं होतं. बघा, लेखकाचं जे बालपण होतं ते अशा प्रकारचं होतं. पुढं बघा, पण माझ्या आईनं धीर सोडला नाही. बघा, धीर न सोडणे म्हणजे हिंमत न हारणे. म्हणजे इतकी बिकट परिस्थिती असताना सुद्धा माझ्या आईनं हिंमत हारली नाही, ती खचली नाही, खचून गेली नाही. वेगवेगळी कष्टाची कामं ती करत होती. कष्टाची म्हणजे मेहनतीची कामं करत होती. त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले. मग बघा, काही कालावधीनंतर म्हणजे लेखक आणि त्यांची आई ज्यावेळेस उदरनिर्वाहासाठी मुंबईत आले, तर त्याच्यानंतर काही अवधी गेल्यानंतर त्या ठिकाणी लेखकाची असणारे मामासुद्धा माशेलहून त्या ठिकाणी मुंबईला त्यांच्या मदतीला आले. त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला. प्राथमिक शाळा म्हणजे बघा प्रायमरी, या खेतवाडीमध्ये असणारी गिरगावामधलाच तो भाग आहे. या प्राथमिक शाळेमध्ये मला प्रवेश मिळाला, म्हणजेच ॲडमिशन मिळालं. ही शाळा महापालिकेची होती. बघा, महापालिका म्हणजेच महानगरपालिकेची शाळा होती. जसं जिल्हा परिषदच्या शाळा असतात, काही संस्थेच्या शाळा असतात, तशा प्रकारे ही महापालिकेची म्हणजेच महानगरपालिकेची शाळा होती. माझ्याप्रमाणेच शाळेची ही परिस्थिती बेताचीच होती. बघा, म्हणजे लेखकाची परिस्थिती जशा प्रकारे बेताची होती म्हणजेच खराब होती, तशाच शाळेची परिस्थिती सुद्धा बेताची होती, म्हणजे जेमतेम होती. पण इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते. म्हणजे शाळा जरी गरीब असली, शाळेची परिस्थिती जरी बिकट असली, तरी त्या ठिकाणी असणारे जे शिक्षक होते त्या शिक्षक मात्र मनाने खूप श्रीमंत असणे. म्हणजे लेखक जे कसे बसे आपले दिवस काढत होते, का तर परिस्थिती म्हणजे आर्थिक परिस्थिती ही जेमतेम होती. तशीच शाळेची परिस्थिती सुद्धा बेताचीच होती, म्हणजेच जेमतेम होती. आणि पण इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते. पायात चप्पल घालायला नव्हती अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती. बघा, पायात चप्पल घालायला नव्हती म्हणजे लेखक अनवाणी पायाने, म्हणजे पायामध्ये चप्पल वगैरे बूट वगैरे काही न घालता ते त्या ठिकाणी है ना शाळेमध्ये सुरू झाले. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत मला अनवाणीच राहावं लागलं. बघा, अनवाणी म्हणजे पायामध्ये चप्पल वगैरे काहीही न घालता मला त्या ठिकाणी राहावं लागलं. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्याची वेळ आली, त्यावेळी तर आणखीन एक मोठं संकट समोर आलं. बघा, आता शालेय शिक्षण पूर्ण झालं आणि आता पुढील शिक्षणासाठी म्हणजेच माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना जेव्हा हायस्कूलमध्ये म्हणजेच साधारणतः एक 8वी ते 10वीचा कालावधी, तर या
हायस्कूलमध्ये प्रवेश घ्यायची म्हणजे ॲडमिशन घ्यायची ज्यावेळेस वेळ आली त्यावेळी तर आणखीन एक मोठं संकट एक माझ्यासमोर आलं. त्यावेळेची हायस्कूलची फी 21 रुपये होती बघा. म्हणजे हे 21 रुपये फी त्यांना हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी भरावी लागणार होती. पण आमच्याजवळ एवढे पैसे कुठून येणार? म्हणजे बघा, यावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की त्यांच्याकडे त्यावेळेस हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी 21 रुपये नव्हते, 21 रुपीज. मग किती वाईट परिस्थिती असेल लेखकाची. मग पण माझ्या आईनं धीर सोडला नाही, हिंमत हारली नाही, धैर्य सोडलं नाही. आजूबाजूच्या बिऱ्हाडातील काही कामं करून तिनं ते पैसे जमवायला सुरुवात केली. बघा, बिऱ्हाडं म्हणजे त्या ठिकाणी असणारी कुटुंब, त्या ठिकाणी या कुटुंबामधून त्यांनी आणखीन कामं करायला सुरुवात केली आणि त्या कामांमधून तिनं पैसे जमवायला सुरुवात केली. का तर लेखकाचं शिक्षण बंद पडायला नको, लेखकाला हायस्कूलमध्ये प्रवेश मिळायला हवा होता आणि त्यासाठी 21 रुपये ही फी लागणार होती. म्हणून तिनं इतरच्या दररोजच्या कामाच्या व्यतिरिक्त तिनं आणखीन दुसरी कामं करायला सुरुवात केली. त्याचवेळी तिच्या परिचयातील एक माऊली मदतीला धावली. बघा, परिचयातील म्हणजे ओळखीतील एक माऊली म्हणजे या ठिकाणी एक आई, एक माता या ठिकाणी तिच्या परिचयाची असणारी आमच्या मदतीला धावली आणि माझ्या प्रवेश फीची व्यवस्था झाली. म्हणजे बघा, लेखकाच्या आईनं दुसरी कामं तर करायला सुरुवातच केली, परंतु एक त्यांच्या लेखकाच्या आईच्या परिचयाची असणारी एक माऊली, एक माता मदतीला धावली आणि तिनं प्रवेश फीची व्यवस्था केली, तजवीज केली. पण तोपर्यंत गिरगावातील त्यावेळेच्या नामांकित शाळेमधले प्रवेश बंद झाले होते. बघा, नामांकित म्हणजेच प्रसिद्ध असणाऱ्या, ख्यातनाम असणाऱ्या, नावाजलेल्या शाळांमधले प्रवेश मात्र त्या ठिकाणी बंद झाले होते. कारण तेवढी 21 रुपयाची फी जमा करायला त्यांना बराच अवधी गेला, बराच कालावधी गेला. बघा, तेवढे 21 रुपये फी जमा करण्यामुळं त्यांना वेळ लागला. तोपर्यंत गिरगाव आणि त्या आजूबाजूला असणाऱ्या नामांकित शाळांमधील प्रवेश बंद झाले आणि अखेर म्हणजे शेवटी युनियन हायस्कूलमध्ये मला प्रवेश मिळाला. व त्या ठिकाणी असणारे हे युनियन हायस्कूल यामध्ये प्रवेश मिळाला आणि माध्यमिक शिक्षणाचा पुढील टप्पा सुरू झाला. पुढील टप्पा म्हणजे भाग. अनेक अडीअडचणींमधून मी जमेल तेवढा अभ्यास करत होतोच, पण त्या छोट्याशा खोलीतली जागा अपुरी पडायची. अपुरी म्हणजे कमी पडायची. बघा, पैशांची तजवीज झाली आणि अखेर शेवटी प्रवेश मिळाला. अनेक अडीअडचणी आल्या, अनेक समस्या आल्या, अनेक संकट आली, पण तेवढ्यातून सुद्धा मी मला जमेल तेवढा अभ्यास करत राहिलो आणि त्या एक जी छोटीशी खोली होती त्या छोट्याशा खोलीमधील ती जागा अपुरी पडायची. मित्रांनो, ऊर्जा शक्तीचा जागर या पाठाचा हा पहिला भाग आहे. तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून कळवा आणि चॅनलला आणखीन मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.